आला विटेवरी गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मौन पायी राहुई निवारोनी जाय माया निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहुई तुका म्हणे समध्यान ते चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहुई पांडुरंगा करू प्रथमान त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संतासी रंगवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा इष्टिकायां समपदं तिष्ठन्तं पुरुषोत्तमं जगनस्थकरत्वं शुल्लकात्ताममी खलम् सव्य करुद्भासी पद्मशंकर भूषितम् ईशदहासं स्मरमुखं शिवस्कंधं दिगंबरम् ओम नमो ज्ञानेश्वराय चराचरी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजी ताडपांगरी या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळीच्या द्वारा ही प्रथम दिवसाची आलेली ही माझ्याकडे सेवा अगदी तळागाळातली मंडळी या ठिकाणी पारमार्थिक साधना साधकीय अवस्थेमध्ये कशी करावी हे असं चिमुकलंसं गाव मात्र परमार्थामध्ये अत्यंत पवित्र आणि अग्रसर असलेलं गाव नवे नवे या सप्ताहाला सुवर्ण महोत्सवाकडे या सप्ताहाची वाटचाल आहे 50कडे वाटचाल आहे म्हणून 82-85च्या काळामध्ये या ठिकाणी
आमचे परमपूज्य श्रद्धेय अण्णासाहेब महाराज ठाकूरबा दैठणकर, त्या काळामध्येच कीर्तन महर्षी आमचे मारुतराव महाराज दस्तापूरकर, माऊली महाराज ठाकूरबा दैठणकर या सर्व महात्म्यांनी मिळून उभारलेली ही साधना, आणि या साधनेमध्ये आमची पांगरकर मंडळी या सर्वांच्या त्या काळामध्ये साधनेमध्ये तत्परता असलेली, आणि त्या तत्परतेमुळे आज ही साधना आजपर्यंत इथपर्यंत आलेली. म्हणून करावं तेवढं कौतुक या ठिकाणी या गावकरी मंडळीचं, विशेषतः तरुण मंडळीचं. परमार्थामध्ये तरुण मंडळीची आवश्यकता आहे आणि सर्व तरुण मंडळी या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यातल्या त्यात मलाही वाटलं मी का राहीन निराळा ऐसा सांडूनी सुवळा, म्हणून आपणही वेगळं राहणं गरजेचं नाही. इथं काहीतरी मिक्स, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदी, आनंद प्राप्त करण्याकरता, त्या परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त करण्याकरता आम्ही इथे उड्या मारल्या पाहिजे. उड्या मारावे हे कळालं पाहिजे. आपल्याला साधकी अवस्थेमध्ये उड्या मारता येतात. म्हणून म्हातारे सुद्धा तरणे होतात आणि तरणे सुद्धा नटतात. अशी अवस्था म्हणजे कीर्तन साधना. कीर्तन साधना अत्यंत उत्तम साधना आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, हरिरूपाला प्राप्त करणारी साधना. म्हणून तुमच्या घराण्यामध्ये सुद्धा साधक मंडळी एक एक महात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेलं हे गाव. म्हणून ज्यांना ज्यांना ही साधना घडते त्यांचं फार मोलाचं योगदान आहे. शारीरिक तन, मन आणि धन या तिन्ही साह्याने या ठिकाणी ही साधना घडते. कोणाला अन्नदान घडत असेल, ज्यांची सेवा करतात, वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयाची सेवा करतात, त्या संत वाङ्मयाची सेवा करणाऱ्याची सेवा करणारी काही साधक मंडळी आपलं अर्थ सहाय्य खर्च करतात. म्हणून आमच्या इकडे या ठिकाणी ज्यांना अन्नदान म्हणतो आपण, 8 दिवस गाव जेवण आहे. प्रत्येकाच्या घराघरातली सगळी माणसं या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने, काय मोठी कृपा आहे, साधू संतांच्या वाङ्मयानुसार प्रत्येकाला अन्नदान घडतं, कोणाला चहा पाणी घडतं, साधूची सेवा घडते. गावामध्ये अत्यंत उत्तम ही साधना आहे. हे करत असताना गावामध्ये भजनी मंडळी तयार आहे. म्हणून आमचे मृदंग मार्तंड असणारे पांडुरंगजी फार गोड पखवाज वाजवतात बरं काय. आपल्या गावातली, आपल्या परमपूज्य मोठ्या महाराजाच्या कार्यक्रमाला त्यांनी दररोज हजेरी दिलेली वेगवेगळ्या कीर्तनामध्ये. आणि आपल्या गावातही, तुमच्या गावामध्ये भजनी मंडळी फार महत्वाची. नुसती भजनी मंडळी नाही, गावात महाराज मंडळी सुद्धा, ज्ञानी महात्मा सुद्धा आपल्या गावात आहेत. म्हणून गावामध्ये भजनी मंडळाचं आणि महाराज मंडळीचं आणि आमच्या मृदंग कलाकाराचं सुद्धा या ठिकाणी फार मोठं गुणवादन करण्याचा काळ आलेला आहे. म्हणून या काळामध्ये या लोकांची आवश्यकता ही जर मंडळी या भूतलावर जर प्राप्त नाही झाली तर परमार्थ चालणं बंद होईल बरं काय. म्हणून ही फार महत्वाची परमार्थाला लावणारी माणसं आहेत. म्हणून परमार्थ कसा करावा हे एकट्यानं परमार्थ करण्यापेक्षा संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला परमार्थ घडावा. म्हणून या ठिकाणी आम्हाला कोणती संगती असावी तर संगती नावाची भक्ती सांगितली. संगती ही सुद्धा भक्ती. प्रथम भगती कर संतन संगा, दुसरी भगती मम कथा प्रसंगा. दुसरी भक्ती ही कथेमध्ये. म्हणून योगायोग असा श्रीमद भागवताची आपण आपल्या गावामध्ये सुरुवात करतो. अनेक वर्षापासून श्रीमद भागवताची वाटचाल आहे. पारमार्थिक पोहोचणार आहे. मात्र आम्ही परमार्थामध्ये कशी येऊ हे फार महत्वाचं आहे ना. परमार्थामध्ये येण्याकरता भीती वाटते आणि भीतीतून निवृत्त होण्याकरता परमार्थात यावं लागतं. भयविस्तारणी, भीती घालणारी कथा आहे. कोणती भीती? जन्म मरणाची, मृत्यूची भीती घालणारी. माणसं जन्माला आली की ती मरतच असतात. तुकोबाराय म्हणतात, उपजल्या पिंडा मरण सांगाती,
मरती उपजती मरत उपस्त किंवा उपस्तन मरत. हे बरं राहील नाही का? कसं बरं राहील? सोयीचं बरं राहील. उत्पन्न झाल्यावर मरत का मेल्यावर उत्पन्न होत? कसं? अगोदर मरत का अगोदर उत्पन्न होत? हो, मेल्यावर उत्पन्न होत. कशामुळे उत्पन्न होत? वासनेच्या. वासनेमुळे उत्पन्न होत. हो, काय वासना आहे? तो या झाला फाटा देवे दिला देह भजना गोमटा. देह दिला भजनाला मात्र भजन केलं नाही. मग काय केलं? काहीतरी केलं असेल ना म्हटलं. कारण इथं आल्याच्या नंतर माणसं रिकामे राहत नाही. मिरच्या तरी खुरपिते, ऊस तरी लावते, सोयाबीन तरी लावते. आणि लावणं चुकीचं नाही, मात्र त्याच्यात असलेली आसक्ती फार चुकीची आहे. व्यवहार संसार करण्याकरता चुकीचं नाही. संसारातल्या सगळ्या गोष्टी करण्याकरता मुभा आहे, मात्र केलेल्या कर्मामध्ये आसक्ती नसणे. आणि या आसक्तीच नाव आहे वासना. इच्छा. बरं, ही इच्छा करणं चुकीचं आहे का? चुकीचं नाही. पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ आहे? काम नावाचा पुरुषार्थ आहे. आणि बिना पुरुषार्थानं माणसानं मरू नये. आणि जर पुरुषार्थ करून जर बिना पुरुषार्थीच जर मरत असतील तर त्याला जीव कसं म्हणा? म्हणून जीवपणा सिद्ध होण्याकरता इच्छा करणं गरजेचं आहे. जर इच्छाच नसेल आणि ती पूर्वतही नसेल आणि आपली पुरतही नसेल तर जीवपणाला सुद्धा धिक्कार असतो. म्हणून तुम्ही इच्छा तर करा म्हटले, तैसा पूर्वे. तुका म्हणे इच्छा करा म्हटले. तुम्ही इच्छा करा. इच्छा करणं वाईट नाही, मात्र कोणती इच्छा करा? पारमार्थिक इच्छा करा. संसाराची इच्छा नका करू. मग संसाराची इच्छा करूच नका. करा म्हटले, मात्र वासना तरी धरू नका. मग वासनात जर अडकला तर काय होईल? फाटा फुटेल म्हणले काय नाही. आणि असे बरेच फाटे फुटलेले. म्हणून बऱ्याच माणसाला फाट्याची नजर असली पाहिजे. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी सदृष्टी फाटा फुटे. मगवास पाहिजे प्रगटे महानिधी. हो, तुम्हाला निधी प्राप्त होईल. निधी म्हणजे धन. म्हणून आमचं धन काय? विठ्ठलांचे जीवन, आगमनिगमाचे स्थान. म्हणून हे जे काय धन आहे हे साक्षात परमात्मा रूपी शब्द रूपी धन आहे. शब्द रूपी धन. हे शब्द रूपी धन आम्हाला प्राप्त करण्याकरता आम्ही आमची वाटचाल योग्य केली पाहिजे. म्हणून मृत्यूपासून परावृत्त होण्याकरता आम्ही कथा ऐकावी. मग कथा कोणती ऐकावी? सदासेव्या सदासेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत्. हरीच्या चरणाजवळ आमचं चित्त समाश्रित व्हावं. कसं समाश्रित व्हावं? एकत्रित व्हावं. आणि एकत्रित होऊ देत नाही. कोण होऊ देत नाही? बैलत्या गाई दाड आहेत आमच्या. कोण्या धानाला पडतात. कीर्तनात बसल्यावर सुद्धा गाय आवरत नाही. म्हणून काही गायी राखोळी घालावं लागतात. तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे तू राख म्हणे मणेरी नावाची गाय. हो, वांडिरी, गवळी, पांडी, वा बऱ्याच गायी आहेत, मात्र मन नावाची गाय खतरनाक आहे. म्हणून आम्ही त्या समाश्रित मनाला
एकत्रित करण्याकरता आम्हाला कथेच्या अतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणून आम्ही सतत सेवन करा. सदासेव्या कशामुळे म्हटलं असेल माहितीये का तुम्हाला? हो, सदासेव्या याच्यामध्ये म्हटलेले 7 दिवस नाही, 7 दिवस ही कशी विधी सांगितलेली. 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्ती करता कथा. 7 दिवस ही मोक्ष प्राप्ती करणार. सदा याचा अर्थ दररोज. आणि दररोज आदरणीय आमचे केशव महाराज ताडपांगरीकर तुम्हाला कथा सांगतील दररोज. महाराज स्वामी अखंडानंदजी आश्रममध्ये वृंदावनामध्ये मी विद्यार्थी असताना तिथल्या विद्यार्थ्यांना गोष्टी असायच्या. गोष्टी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? गोष्टी म्हणजे याच्या करता असायच्या 10-5 विद्यार्थ्याला एक बसायचं आणि नवीन दररोज गोष्ट सांगायची. मग ती गोष्ट कोणती? परमार्थाचीच. मग त्या गोष्टी कुठल्या? भागवतातल्याच. मग त्याला काय होतं त्या दररोजच्या गोष्टीने? एकही शब्द सुटत नाही श्रीमद भागवतातला. म्हणून नवीन विद्यार्थ्याला, शिकाऊ उमेदवार असणारे विद्यार्थी, त्यांनी ते ऐकून 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 सत्संग रूपी गोष्टी. म्हणून आजही ती परंपरा चालू. स्वामी अखंडानंद स्वामी सरस्वतीने आज ती परंपरा चालू केलेली. म्हणून ती गावामध्ये जे रामकथा आहे ना, जी आज रामकथा झाली, रामकथा झाली, ती रामकथा म्हणजेच गोष्टी. मग ती ऐकायला कोण येतं? तर ऐकायला येणारे हनुमंत आहे. ते मधात बसत नाही, बाहेर येतात. मारुतीच्या मंदिरात कोणी येवो की न येवो, मात्र उभा टाकलेला मारुती कधी कधी दररोज बसतो, हे लक्षात ठेवायचं. विडाला याच्यातला तुम्हाला वाटलं का मारुती उभा म्हणून? दिवसभर उभा राहून त्याचे पाय दुखत असतील, मग त्याला उभा टाकून शीन येत असेल. मग कथेमध्ये बसल्यावर शीन जातो. येणे शीन तो नासे बहु झालो खेदशीन, येणे शीन तो नासी. राम कथा सांगणारा व्यक्ती समोर कोणाला कथा सांगलं त्याचं भान असलं पाहिजे. आपण हनुमंताला कथा सांगतो. हो, हनुमंत कोण? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तुम्हाला अर्चितचे भक्ती. ही गंगा रूपी ओम रूपी जी सत्संग आहे, हे तुमच्या कृपेनं सांगतो. तुम्हीच माझे सद्गुरू. म्हणजे वक्त्याला श्रोता सद्गुरू म्हटलं नाही. ज्ञानोबराची कलात्मिक पहा. म्हणून या ठिकाणी ऐकणारा आपल्या सर्वांगाचे कर्ण करून बसला पहा. तो कोण आहे याला महत्व नाही. जो व्यक्ती समोर बसलेला आहे तो महेशाचं स्वरूप आहे. सांगणारा कीर्तनकार सुद्धा फलाना आहे म्हणून नाही. आमच्या इकडं तत्वपूजक आहे संप्रदाय, व्यक्तिपूजक नाही. म्हणून सांगणारा कीर्तनकार सुद्धा आम्हाला विठ्ठल वाटावा. अनेक प्रमाण आहे. आम्ही कीर्तन ऐकत असताना विठ्ठल स्वरूपानं ऐकावं आणि सांगणारा सुद्धा समोरचे बसणारे महेश स्वरूपानं दिसावे. विडाला भागवत कथा ऐकता ती सातत्याने सेवन केली पाहिजे. सदाशिव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिचित्तं समाश्रयेत. हरीच्या चरणाजवळ आपलं चित्त समाश्रित एकत्रित व्हावं. म्हणजे त्याला कुठंतरी स्थिरता मिळावी. स्थिरता मिळण्याकरता कुठे काय करावं लागेल? अंतःकरण स्वच्छतेची आवश्यकता आहे. अंतःकरण हे चंचल आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे फिरत राहणारे अंतःकरण चतुष्ट आहे. याच्यामध्ये मन मात्र भयानक बुद्धीच्या द्वारा त्याला बुद्धी चल बस जसं म्हणलं तसं बसून सुद्धा फिरतं ते शरीर. बसल्या बसल्या त्याला कोणतं शरीर म्हणतात? सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर इथं आहे कीर्तनात, मात्र ते घरी जाऊन येतं, शेतात दारं धरून येतं, पाणी लावलेलं येतं, चुलीवरचं बघून खाली ठेवायचं विसरलं म्हणून घरी जाऊन येतं. ते फार खतरनाक आहे. सूक्ष्म शरीर आहे. त्याच्यानंतर एक कारण शरीर आहे. म्हणून ते तुम्ही तुका म्हणे माळ गुंडली राहते गाडग्याची सुधी फुटली. ते कधी सरणाकडे पडतं आणि जे रडतं ते पुठाच्या घरी पुन्हा घरी येतं. ज्या जागेवर होतं त्या जागेवर, अरे हीच होती माझी गादी, हीच होती माझी शाल, हेच होतं माझं शर्ट. तिथून पळतच सुटतं ते. अरे हे माझं काल शरीर इथं पडलेलं आहे, इथून पळत सुटतं की तिकडं. म्हणून ते 8 किती दिवस फिरतं?
10 दिवस फिरतो, फिरून 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 त्याला बोंब मारून पोरग सांगतो त्या दिवशी तुला माझा काही संबंध नाही बघ. आता मुलगा जो सांगतो त्याला सांगतो त्या शरीराला, हा तुझा हे माझ्या शरीराचा संबंध आहे, मात्र त्याला बोंब मारून जे म्हणतात हे जे बोंब त्याचे सुद्धा अभंग आहेत त्याचे. आपल्या या शरीराचा कुठलाही संबंध नाही, तरी सुद्धा या शरीराचा संबंध जरी नसला तर या शरीरानं काय साध्य करता येणार? काय साध्य? देव साध्य करण्याकरता मनुष्य शरीराच्या अतिरिक्त दुसरं कोणतंही शरीर नाही. फक्त एकच शरीर आहे देव प्राप्ती करण्याकरता, फक्त मानव. मग मानव शरीरार्थ करण्याकरता देव प्राप्ती करता दिलेलं शरीर, मग त्यानं काय केलं पाहिजे? देव प्राप्तीच केली पाहिजे. कथा ऐकली पाहिजे, या शरीरानंच कथा ऐकता येते. बऱ्याच लोकांना कान आहे, म्हशीला का कान नाहीत का? काय हो, ताडबंगीतल्या म्हशीला कान नाहीत का? कान असून सुद्धा, ऐकण्याची इच्छा असून सुद्धा ऐकण्याकरता पण मंडपात येत आहेत. बरेच पशु पक्षी आहेत इच्छा ऐकण्याची. बऱ्याच लोकांच्या मानव देह प्राप्तीच्या अतिरिक्त कुठल्याही देहामध्ये भगवत श्रवण करता येत नाही. म्हणून श्रवणाची मिसी पैसावे येऊनी, म्हणून नांदण्याकरता दुसरं ठिकाण नाही, नांदण्याकरता एकच ठिकाण आहे, ते म्हणजे सत्संग. आणि सत्संगात नांदलं की त्याला माहीर भेटतं. आलो निजाच्या माहीरा भेटीर माहीरा भजनी मंडळी आहे. सगळीच भजनी मंडळी, सुदाम भाऊ असतील, आमचे सुभाष भाऊ असतील, जुने भजने लहानपणापासून भजन करणारी मंडळी आहे. लहानपणापासून ज्यांची जीवनच त्यांचं भजनात स्वरूपात गेलेलं आहे. विनेकरी लहान लहान ही भजनी. मग कसं गावं देवाला प्राप्त करण्याकरता? भावे गावे गीत शुद्ध करोनिया, भावे गावे गीत शुद्ध करोनिया,
भावाधीना देवता नाही तर मंत्र यावे, निदान रामकृष्ण हरी तरी यावं. येईल तैसा बोल रामकृष्ण. अगोदर सांगितलं भावे आणि गावे. गावे म्हणजे कसेही गावे, ही सुटे बरं काय. गावे म्हणजे आता गाण्याचा आवाज आता कसा असतं, सर्वांना आवाज सारखा नाही. पखवाजाला आवाज असते का? काय काय पखवाजाला सुद्धा आवाज आहे, म्हणून पखवाजाचे कीर्तन करताले विडाला मग म्हणू लागले. आता कसं आहे, आवाज आहे का नाही. विनोद सुरा या ठिकाणी सर्वांना आवाज ही देणगी निसर्गाची. मधुर हा नये जरी तुझ मधुर दिदला सुस्वर नाही देवी. सुस्वर हा सर्वांना प्राप्त होईल, मधुर आवाज मंजूळ आवाज सर्वांना प्राप्त होईल हे सांगतात. मग ज्यांना ज्यांना मधुर आवाज नाही त्यांनी भजन करू नये का? येईल तैजा बोल रामकृष्ण. रामकृष्ण हरी 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 असं 8 दिवस मला मी शेवटच्या दिवशी कालच कीर्तन फुकट करतो. रामकृष्ण हरीचे सत्य सुरू करा. कोणाला द्यायचं नाही, कोणाला घ्यायचं नाही, काहीच नाही, फक्त रामकृष्ण. असे सुद्धा सत्य झाले पाहिजे, कारण रामकृष्ण हरी या साधनेमध्ये सुद्धा फल आहे. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण हरी हा मंत्र सर्वात सोपा आहे, सर्वांना म्हणता येतो. म्हणून आम्ही कथा ऐकत असताना आम्हाला 12 अक्षरी मंत्र दिलाय. कोणता मंत्र दिलाय? 12 अक्षरी मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्या त्या इंद्रियाचं ते काम. म्हणून मुखाचं काय काम आहे? कथा ऐकत असताना कानाचं काम आहे. ऐकणे हा जो गुण आहे, हा जो गुण आहे ऐकण्याचा, हे फक्त कानाचं काम आहे. मग तोंड रिकामं कशामुळे ठेवायचं? त्याच्याकरता तोंडाने काय म्हणायचं आणि कानाने काय ऐकायचं हे त्याच कथेत ठरलेले. मुखाने भजन करायचं. जर नाही केलं तर काय होईल? तुकाराम महाराज म्हणू लागले, आगे लागो तया मुखा जेने हरी नाही मुखा. हो, ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही त्याच्या काय तोंड आहे का? नामाविन मुख सर्पाचे ते बिल. सर्पाचे ते बिल. जिव्हा नव्हे काळ सर्पच आहे. ते कोण म्हणलं जीव आहे म्हणले? उगा म्हणालीच म्हणले जीव आहे. उगा चटके खायची सवय लागलेली, गुपचूप खाय, चिवडा खाय, भेळ खाय, लागलेला नाद आहे तिला. नाही तर ती सर्पाचीच समजा. बघा, फार विषारी साप असतो. तुम्हाला फार सांगतो, काही विषारी साप 9 प्रकारचे साप आहेत, त्यापैकी एक साप असा सगळ्यात विषारी साप, हे ऐकतो सुद्धा जिभीने, त्याला कारण नसतं. हे तुम्हाला माहित नसेल कदाचित. ते जीभ बाहेर काढणं ते तुम्ही काय बोलाल ते ऐकण्याकरता असतं. लयच मोठा आहे माय, लयच छोटा आहे माय, हे जे बोलतो ना आपण ते दिसल्याच्या नंतर ते जिभीने ऐकतो. फार विषारी साप कान नाहीत त्याला. हे बारकावा सांगितलं तुम्हाला विडाला. जीभ ही सर्पासारखीच आहे. काही माणसं जे कटू बोलतात ना, त्याचं बोलणं सुद्धा विषयासारखं आहे. त्याचा हृदयाला छेद होतो. म्हणून माणसानं कसं बोलावं? बोलण्याचं सत्यम ब्रूयात हितम ब्रूयात मात्र प्रियम ब्रूयात. सत्य जरी असेल आणि हिताचं नसेल, हिताचं असून सत्य असून जर मधुर नसेल तर बोलू नये. विडाला विडाला
काय माय गेली होती भूतापासी आई नये मुखासी. अरे मुडा मनावर म्हणावं कीर्तन करायला सतरंजीवर उतरून खाली म्हणून कशाचं कीर्तन करायला म्हणण्याचा अधिकार आहे. नारदाच्या गादीवर उभा टाकून म्हणतात म्हणून जमते. विडाला काही काही अपशब्द सुद्धा साधू संतांचे पूजनीय ठरले. पूजनीय ठरले. साधूच्या मुखातून निघालेली वाक्य फार महत्वाची आहेत. आमच्याकरता ती पूजनीय ठरल्या गेले. साधू जगत हिता करता बोलतात. ऐतापासून काढिती हित देऊनी वाढविती. पृथ्वी पर्वती नाही मावली या जगा. या ठिकाणी या जगामध्ये हिताचं फक्त एकच सांगतात. संताच्या अतिरिक्त हित सांगतात मात्र संसाराचं हित सांगतात. मायबाप का हिताचं सांगत नाहीत का? कारट्या निश्चित जर शिकलास ना तर तुझी पगार वाढेल. दोन्ही हिताचं सांगतात मात्र एक कोणत्या हिताचं आणि एक कोणत्या हिताचं. दोन्ही हितच सांगतात. एक लौकिक हिताचं सांगतात आणि एक पारलौकिक हिताचं सांगतात. पारलौकिक हिताचं सांगणारे ते संत आहे. पारलौकिक हिताचं सांगणारे संत आहे. म्हणून आमच्यापाशी समोर या ठिकाणी श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ तो अखंड श्रवण केला पाहिजे. सप्ताविधीने श्रवण केला तर मोक्ष प्राप्त होतो. मार्गशीर्ष वगैरे जे काही 6 महिने सांगितले ते तर महत्वाचे. अखंड या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा चालू आहे आणि श्रवणाकरता बसलेली मंडळी श्रोते मंडळी सुद्धा सुज्ञ आहे. त्याचबरोबर आमचे हनुमान महाराज ताडपांगरीकर यांच्या मुखारविंदातून तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण ऐकत आहात. माझं कामच आहे आजचं. पहिल्या दिवसाचं कीर्तनच असतं. हे सगळं समारोपात शेवटच्या दिवशीच तसंच असतं. 7 दिवस काय केलं ते शेवटच्या दिवशी सांगायचं आणि पहिल्या दिवशी सुरुवात कशी करायची हे सांगतो. हो सगळे सांगतात. त्याचं कारण कर्तव्यच ते अध्यक्षीय भाषण असल्यासारखे. म्हणून या ठिकाणी त्याची रूपरेषाच तशी. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण फार महत्वाचं. ज्ञानेश्वरी पारायण तुमच्या परंपरेनं तुम्ही गावकरी मंडळी 40-45 वर्षाचे. मला एक काल वृद्ध महात्मा भेटले तुमच्या गावात शिक्षक म्हणून. त्यांनी या ठिकाणी बऱ्याच वर्ष मोठ्या महाराजासोबत पारायण केलं. हो बालासाहेब नारायण शास्त्री कच्चिवे म्हणून एक शिक्षक होते. हो त्यांनी या ठिकाणी पारायण केलं. त्यांनी फार जुनी कथा सांगितली मला. माझ्या जन्माची कथा सांगितली. म्हणजे 82 पासून हे पारायण चालू. सन 82 पासून. त्यांनी बऱ्याच वर्ष इथं पारायण सुद्धा केलं. दुहेरी पारायणाची पद्धत होती. माणसं जुनी माणसे सगळे माणसं जुनीचे तुम्ही पारायण केले. मात्र इतके वर्ष झालं आम्ही पारायण करतो. आम्हाला अजून माहित नाही आम्हाला ही ज्ञानेश्वरी मिळाली का. मात्र त्याच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने एका राजाचं वर्णन केलेलं आहे. एका राजाचं नाव वर्णन आहे. एक क्षत्रिय राजा होता. दौलताबादचा किल्ला. यादव कुळातला राजा. त्या राज्यामध्ये असलेले महात्मा ब्राह्मण महात्मा विद्वान. त्या विद्वान महात्म्यांनी त्या काळामध्ये ज्ञानोबासारखे महात्मा ज्ञानोबासारख्या महात्म्यांना आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी असलेली समस्या लौकिक दृष्टीने बघतात. कोणती समस्या. आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त मिळालं तरी सुद्धा समाजाने वाईट टाकलं. तरी सुद्धा समाजाने जवळ केलं नाही. म्हणून आपल्याला 4ही भावंडाला शुद्धीपत्र मिळावं आणि समाजात कुठेतरी स्थान मिळावं म्हणून दक्षिण काशी पैठण मध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय आणि काका आणि आमच्या मुक्त अवस्थेत असणाऱ्या मुक्ताबाई ही 4ही भावंड पैठण मध्ये. बोपदेवाचे ब्राह्मण महात्मा त्यांनी विद्यापीठाचे जे काही धर्म मार्तंड असणारे त्यांच्याकडे सगळे ब्राह्मण त्या काळातले धर्म मार्तंड त्यांच्यापासून ती विनंती करून त्यांना ते शुद्धीपत्र मिळवून दिलं आणि तेच शुद्धीपत्र घेऊन नेवासा या ठिकाणी आले. कोणत्या गावात आले? नेवासा. मोहिनी राजाचं मंदिर होतं. मोहिनी राजाच्या मंदिरात ते मधुकरी भिक्षाटन केलं. भिक्षाटन करून तिथं मधुकरी प्राप्त केली आणि रात्रीचा मुक्काम दर मुक्काम पुढे चालत असताना जवळच आलं होतं आता गाव. आणि दौलताबाद म्हणजे खडकी जिल्हा
खडकी जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद जिल्हा म्हणजे संभाजी नगर नावाचा जिल्हा, जो आज संभाजीनगर जिल्हा. त्या क्षेत्रात जसा आता आपला परभणी जिल्हा, मात्र परभणी जिल्ह्याचं क्षेत्र हद्द विदर्भापर्यंत होती. नागठाणा हे सुद्धा परभणी जिल्ह्याच्या, तुमचं नागठाणा सांगायचं, नागठाणा तिथपर्यंत मजल होती. जसं हिंगोली जिल्हा आता आपल्या जिल्ह्यातले, मात्र झाली सुधारणा, परभणीपेक्षा जास्त झाली. विलाज नाही आता. परभणीपेक्षा हिंगोलीचं गाव जास्त नाव. मला विचारून घ्या, मी तुम्ही जर दिल्लीला गेले आणि कहा के हो, जर आप परभणी के हैं ऐसा बताया, वो नंदेड़ साहब के आए और क्या, और हिंगोली के पास का. अरे अरे हमारा परभणी जिले को खूब नांदेड़ साहब के आए और हिंगोली के पास वो है परभणी जिल्हा. आणि हे दोन्ही जिल्हे परभणी जिल्ह्यातले. विठाला विठाला विद्यापीठामुळे आमच्या परभणी जिल्ह्याचं नाव मोठं. काही काही गोष्टी आमच्या परभणी जिल्ह्याच्या झोपूनच साधलेल्या आहेत. जसं काही काही गोष्टी आपोआप सहज प्राप्त होतात, झोपल्या झोपल्यात प्राप्त होतात. एखाद्याला धन प्राप्त झालं, काहीच करायचं ना, अगोदरच बाप त्याचं धन आणि उगाच मग पोराचं काहीच. मात्र त्याला कधीतरी हालावं लागेल ना. नाही देत पीक उगे मिराशीचे म्हणून शेत. शेत जर मिराशीचं असेल, त्याला झोपून राहिलं. जसं आमचे ते साबदे साहेब, आमचे भक्त, तुम्ही पाहिलेले त्यांना, महाराजाचे मोठे शिष्य आहेत ते. लातूरकर मंडळी, ते कॅनलचं पाणी सोडायचे मोठे अधिकारी होते साबदे साहेब, उद्धवराव साबदे साहेब. फार मोठा माणूस, जानवळचे फार मोठे माणसं. मात्र या जिल्ह्यात होते. काय भाग्यवान लोक आहेत, म्हणजे पाणी त्याच्या उशाला नेऊन सोडतं तरी दार धरत नाही. आणि त्याला पाणी पाहायला नाही लातूर जिल्ह्यात. हो, त्याचं टमाटर काश्मीरला जाते, मी स्वतः पाहून आले. जम्मू काश्मीर पर्यंत टमाटा जातं, शेपासारखं टमाटर आहे जानवर. काय मेहनती लोक आहेत. आणि आपल्याला झोपून सुद्धा सरत नाही, एवढे आपण परिपक्व आहोत. संपत्तीमध्ये परिपक्व, गोदावरी क्षेत्रामध्ये आहोत आपण गोदावरीच्या क्षेत्र तीर्थामध्ये. गोदावरीचे तीर्थाचे 4 प्रकार पडतात. एक धारा तीर्थ, एक तीर आणि एक तट आणि एक क्षेत्र. म्हणून आपण क्षेत्र तीर्थात आहोत, गोदावरीच्या भागात आहोत. म्हणून गंगा वाचे म्हणता गंगा गंगा. आपल्याला पाच सुद्धा पटकन लागत नाही. विठाला विठाला विठाला. क्षेत्र तीर्थक्षेत्रात आहोत. काय लोक गोदावरी सुद्धा फार दूर आहे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा नाही. म्हणून वज्रलिप, मात्र ही कथा थोडीशी कठीणच आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम. तीर्थक्षेत्रात केलं पाप, अन्य क्षेत्रात केलेलं पाप तीर्थक्षेत्रात नाश होतं. मात्र क्षेत्रात केलेलं पाप वज्रलेपो भविष्यती. म्हणून तीर्थक्षेत्रातल्या लोकांनी थोडस सावधान राहिलं पाहिजे. आपण पापच करायचं नाही ठरवलं, करायचं तर लागत नाही, मात्र केलेलं लोखंडासारखं होतं. विडाला तीर्थक्षेत्र यात्रा आपलं शुद्धीपत्र पवित्र अवस्था प्राप्त करून ते निवासा मंदिरात थांबले. आणि उपदेव नावाचे कुलगुरू होते तिथले. ते कुठले? त्या जिल्ह्यातले दौलताबाद यादव क्षत्रिय कुळातला राजा. त्या राजाची एक महत्वाची गोष्ट होती. महाराज फार काय राजे होते बघा. छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ना, हे आईच्या संस्कारामुळे घडले. आईचे संस्कार फार महत्वाचे. आमच्या जन्मामध्ये आम्हाला जर संस्कार प्राप्त झाले ना, तर संस्कार हे सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून त्या राजाच्या दरबारामध्ये, त्या समाजामध्ये त्याची जनता त्या राजाची दररोज गीता पाठ करत होती. काय करत होती? दररोज गीता पाठ करत होती. 18 अध्याय गीतेमध्ये. किती? 18. दररोज 6 वाचल्या किती दिवसात पारायण होतं? 3 दिवसात. 3 दिवसात पारायण होतं. म्हणून आम्ही दररोज 6 अध्याय पूजेला बसायचं, आपली पूजा करायची आणि नित्यनेम ठेवायचा. नित्यनेम नावे ते
विनन केला तर लक्ष्मी वल्लभ याजवळ गीता दररोज वाचावी. नाही वाचन होणार 6 अध्याय 4 अध्याय नाही, 4 अध्याय नाही वाचन होणार, 2 अध्याय नाही वाचन होणार, 1 अध्याय नाही, अर्धा नाही, निदान 15 श्लोक नाही, 10 श्लोक नाही, 2 श्लोक नाही, 1 श्लोक, अर्धा श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इतकंच मला अर्धा श्लोक सुद्धा संस्कृतचा म्हणणं, गीतेचा म्हणणं पुण्यस्प्रद आहे. हो, कोटी कोटी यज्ञ नाम साधना तरी निदान नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलेले आहे. हो, ज्याचा यज्ञ नाम साधना सुद्धा यज्ञाप्रमाणे काही त्या राज्यकालामध्ये दररोज गीता पाठ व्हायचा. बरं, सगळे मोठे लहान लहान लेकरं सगळ्यांना गीता पाठ, भगवद्गीता पाठ. मात्र भीती एकच होती राजाला, ही गीता पाठ भविष्यात मी राज्य झाल्याच्या नंतर पुढे हे कायम टिकून राहील हे सांगता येत नव्हतं. म्हणून हे संस्कृत आहे, त्याला शिकावं लागतंय, संहिता घ्यावं लागते. हे लोपण्याची शक्यता आहे. म्हणून हे लोपल्याला ज्ञान पुन्हा जाग करण्याकरता ज्ञानोबासारखे महात्मा प्रगट झालेले. म्हणून त्या राजाला हात जोडली, आपल्याच कुलपुरोहिताला उपदेवाला, महाराज ह्या संस्कृत वाङ्मयाला मराठी करा. मला बघा, आम्ही विद्वान आहेत, मात्र याचं अवघड करता येतं आम्हाला, सोपं करता येत नाही. विद्वानाला अवघड करता येत नाही, सोपं करता येत नाही, अवघड करता येत. सोपं हे फक्त संतांना करता येतं. आणि योगायोग आहे, तुमच्या राज्यामध्ये एक महात्मा आले, नेमकेच त्यांना शुद्धीपत्र प्राप्त करून दिलेले, आणि तुमच्या राज्यात आहे. कोण आहेत ते? ज्ञानोबा आहेत म्हटले. आळंद पैठण निवासी पैठण निघाले, आणि आता तुम्ही चला. आता महात्म्याला भेटायला जायचं म्हणजे राजा होऊन कसं जाता येईल? त्यांनी आपलं राज्यपद बाजूला सोडलं. जगत हिता करता, राजा सुद्धा जगत हिता करता. म्हणून आमच्या इकडं राजऋषी हा जी पद आहे ना, हे जनतेच्या हिताचे ऋषी होते, म्हणून त्याला राजर्षी. राज्य वैभवात राहत असताना सुद्धा जगत हिता करता जे राज्यकारभार चालवतोय त्यांना राजर्षी असं म्हणतात. आणि राजर्षीलाच पुन्हा ब्रह्मऋषी होण्याची इच्छा प्रकट झाली. अशी एक कथा आपल्याला पाहायला मिळते. मला कोणीतरी ब्रह्मऋषी म्हटले, वशिष्ठ हे ब्रह्मऋषी, राजर्षी. ते राजर्षी साष्टांग दंडवत घालतात, ज्ञानोबांना आशीर्वाद दिला. वा वा वा, बरं झालं. महाराज म्हटले, हे राजे कोणी कुण आले, कसे आले? बसा. महाराज यांची अशी इच्छा आहे. ज्ञानोबाच्या अंतःकरणाला ठाव घेणारी गोष्ट म्हणजे पारमार्थिक साधना. त्यांनी सांगितलं, भगवद्गीता जी ग्रंथ आहे, श्रीमद भगवद्गीतेला या राजाची इच्छा आहे की त्याला मराठीतून करावं. म्हणून मागणी आहे. कशाची मागणी आहे? नाही तर ज्ञानोबाला काही घेणं देणं नव्हतं गीतेवर ज्ञानेश्वरीची टीका लिहिण्याची. म्हणून मागणी केल्यामुळे काय हरकत नाही, मात्र लिहायचं पुन्हा लिहायचं. म्हणून ज्यांचे मृतावर ज्यांचा अधिकार आहे, मेलेला माणूस जिवंत केलं आणि तुला हे काम म्हटले. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक तयार आहे लिहिण्याकरता. आता मुखातून फक्त शब्द येण्याचे, मात्र गीतेवर शब्द ज्ञानेश्वरी लिहायची, गीतेवर टीका लिहायची. आणि तुम्ही तर म्हणू लागले ज्ञानोबा आहे, ज्ञानी आहे, त्याचं नावच ज्ञानी आहे. मग त्याला कोण्या ग्रंथाचा आधार घेण्याची कसं काय आवश्यकता पडली? आणि जर आधार घेत असतील तर ज्ञानी कुठले? गीतेवरच का? त्याच्या अगोदर श्रीमद भागवतासारखा मोठा ग्रंथ आहे, जे नाथ महाराजांना ज्ञानोबाच्या नंतर काम करावं लागलं. म्हणून त्यांनी भागवताला सोडलं गीतेला. त्याचं कारण आहे, राजाची मागणी गीतेची होती, भागवताची नव्हती. राजाची मागणी असल्यामुळं काय हरकत नाही म्हटले. म्हणून आता आपल्याला आक्षेप येऊ शकतो. उपजदात्यानी हे वर्म जानुनी आलेलो टांगणी चांगदेव. अगोदर असं सांगितलं म्हटले, 1400 वर्षाचे राजे या ठिकाणी 1400 वर्षाचे जगलेले ब्रह्मऋषी चांगदेव महाराज. आणि हे चांगदेव महाराज त्यांना काहीच कळलं नाही. त्यांनी भेटायला आणि त्या चांगदेव महाराज स्वस्ती श्री वटेशो जो लपोने जगदा भासू दाविला मग ग्रासू प्रगटला करी बहु जब जब होय
तव तव काहीच न होय, काही न होनी होय अवघाची जो. या ठिकाणी त्या चांगदेव 65 सारखा चांगदेवा सारख्या महात्म्याला माझ्यापेक्षा जर कुणी ज्ञानी असेल तर मी त्याला लुटांगण घालण्याची प्रतिज्ञा घेतलेली. चांगदेव महाराज आपल्यापेक्षा कुणी जर ज्ञानी असेल तर त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. हे ज्यांना कळत होतं त्यांचं नाव चांगदेव होतं. चांगदेव महाराज माझ्यापेक्षा जर कुणी ज्ञानी असेल तर मी त्यांचा शिष्य होतो. हे ज्यांची माघार होती अशा ज्ञानोबराचं वर्णन आणि त्यांनी कितीवर ठिकाणी आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगण चांगदेव. हे चांगदेव महाराज लोटांगण घेत आले. हे त्यांचं लोटांगण घेण्याचं परिपूर्णत्व होतं. याचा अर्थच असा आहे की चांगदेव महाराजांपेक्षा कोणीतरी ज्ञानी महात्मा होते म्हणजे तेच ज्ञानोबा. मग त्या ज्ञानोबाला आपल्या ज्ञानाची पोचपावती देण्याकरता कितीचा आधार म्हणजे आधार घेते ज्ञानी निर्माण होऊ शकते. म्हणून ज्ञानोबाने बघा तुम्ही ग्रंथ कसा सुंदर ग्रंथ आहे. जर कोणी वाचण्यात वाचत नसेल तर वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पहावी ज्ञानेश्वरी वाचावी. जर वाचत नसेल तर वाचावी. निदान वाचण्याकरता तरी वाचावी. विडाला मोबाईल पाहू नये. किती पाहावं त्याची सुद्धा मर्यादा आहे. झोपच येईना किती पाहावं याची मर्यादाच नाही. मग सकाळी तांबडं फुटता उठायचे तर दुपारी उठू लागले 12 वाजता. खाऊन उठले नाहीत कडे नाही म्हणजे रात्री मोबाईल पाहिला. जागरच सुरू झाला. आणि मोबाईल अशी वस्तू आहे पाहते ना तू. मोबाईल अशी वस्तू आहे महाराजाला सुद्धा बिघडी ती. महाराजांसमोर जर कोणी तारीख महाराज आमची तारीख लिहून घ्या आम्हाला मोबाईल पाहू द्या मला. इतकी माणसाला येडं केलं या मोबाईलला. म्हणून भविष्यामध्ये प्रत्येक घरात एक येडं निघणार आहे. प्रत्येक घरात एक येडं निघणार आहे. जसा प्रत्येक घरात मानसी मोबाईल आहे का तर मानसी एक घरात येडं विडाला. आधीनता झाली. आपल्यावर विजय प्राप्त झाला. ज्ञानोबरासारख्या महात्म्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ गीतेवर ज्ञानेश्वरी आहे का ज्ञानेश्वरीवर गीता आहे हे अजून लोकांना कळालं. मी तर म्हणतो ज्ञानेश्वरीवर गीता आहे. कसं आहे गीतेचा मध्येचा अर्थ जे गीतेमध्ये तत्व आहे ते एक तत्व ज्ञानोबराचे एका ओळीत सांगितलं. तुम्ही त्या स्वरूपाचे आत्मविशारद सांगितलं. श्रीमद भागवतामध्ये शुकदेव सुद्धा आत्मविशारद होतो. आत्मविशारदाचे गुण सगळे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप म्हणजे आत्मविशारद. आता प्रत्येक क्षेत्रातले विशारद आहेत. संगीत विशारद, मृदंग विशारद, कीर्तन विशारद, तसे आत्मविशारद आहेत. म्हणजे भाग शुकदेव हे आत्मविशारद आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी जे वाचतात ते कोण आहे आत्मविशारद आहेत. आणि आत्मविशारद होण्याकरता सरस्वतीची कृपा लागते. म्हणून सरस्वती म्हणजेच ज्ञानेश्वरी. ते हे माझ्या ज्ञानेश्वरी Mahesh
महेशान आगतान इति माहेश्वरी महेश्वरापासून ज्ञान आले श्रीमन्मूर्तीनाथेती म्हणून उपनिषदातलं जे ज्ञान आहे जे ज्ञान शास्त्रयुक्त ज्ञान आहे ते आत्मरूपी ज्ञान आहे. आत्मज्ञानी होण्याकरता आत्मविशारद होण्याकरता शास्त्राची कास धरावी लागते. शास्त्राची कास धरण्याकरता अगोदर वैराग्य लागतं. वैराग्य नुसतं वैराग्य नाही, पुढे भक्तीने धरले घाती मागे पुढे भक्तीने धरले प्राप्त केल्याच्या नंतर आता आम्ही आत्मज्ञानी झालो आहोत. मात्र तो परमात्मा आम्हाला दररोज पाहायचा आहे. दररोज आता दररोज पाहण्याकरता त्याचे काय करावं लागते? गुण गावं लागतात. गुण गाण्याकरता गुणावर आणावं लागतं त्याला. ते गुणानं येत नाही ना. काय माहिती का, गुणानं माणूस जवळ येत नाही. मग गुणानं आणण्याकरता काय करावं लागते? त्याला गुणानं सांगावं लागते. माझी भाषा कळते का पहा. तसं जर ते गुणानं येत नसत तर त्याला आणावं लागते आणि गुणानं यावं लागतंय त्याला सुद्धा. अभंगाच्या पहिल्या चरणात
गुणानं आणावं लागते, त्याला गुणानं सांगून आणावं लागते. ते गुणवान आहे, ते गुणानं येत नाही म्हणून गुणवान आहे. हेच विनोद आहेत बरं काय, हे कळत नसल्यामुळे पांचट सांगावं लागेल. ज्याला शाब्दिक भाषा, शाब्दिक अर्थ कळत नाही, शब्दाचं वजन कळत नाही म्हणून विनोद घसरतो बघा. शब्दाचं वजन गुणानं आलं नाही, येत नव्हता त्याला गुणानं सांगावं लागतं. बरं ते गुणानं सांगून सुद्धा येत नाही म्हणून गुणाचं कर्म करावं लागतं. गुणासारखं कर्म करावं लागतं. काय कर्म केलं बरं, कोणत्या कर्मामुळे आला, काय नाही, जन्माला आले आणि फक्त आई वडिलांची सेवा केली, त्याला बोलावलं नाही, त्याच्याकरता प्रार्थना केली नाही, त्याचं नाव घेतलं नाही, फक्त आई आणि वडिलांची सेवा केली. बरं ते आई वडिलांची सेवा करत होता का, नाही, मग आधी काय करीत होता, बायको म्हणील तसं करीत होता. म्हणजे आपली धर्मपत्नी सांगेल ते करतो आणि बदल होतो. साधूच्या स्पर्शाने, साधूच्या संगतीने बदल झाला आणि आश्रमात घरी येऊन आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. ते धावत आला, ते वराडी होऊन आला नाही, ते बराडी होऊन आला. वराडी पत्रिका द्यावं लागते, आमंत्रण द्यावं लागतं, यावर काय पिवळ्या हळदीच्या त्या अक्षता पिवळ्या लाल करून हातात देऊन पाया पडलं तरी मान बघत. सगळी व्यवस्था केली, मला मात्र चिपटीची केली नाही. मला कळलं ना चिपटी तितक्यामुळं बाकी सगळी व्यवस्था, आमंत्रण देऊन सुद्धा येत नाही. ह्याला कुठलीच कोणतंच कार्य न करता तो आला, त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही. ते भक्त म्हणजे पुंडलिकराय. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा नाव आहे घोष वाक्यात, पुंडलिक वरदे तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की जय. पहिलं नाव आहे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं पुंडलिकाच्या निकट दमादाटून आलं, जे दमादाटून हाका मारू लागले त्याच्या स्वप्नात सुद्धा जाईल. म्हणतात सोसे सोसे मारू हाका, सोसे सोसे मारू हाका, होईल चुका म्हणून, चुका होईल, चुका म्हणजे जन्म मरणाची चूक होईल म्हणून दमादाटून आले तरी सुद्धा स्वप्नात सुद्धा येईना. असा परमात्मा आई वडिलांची सेवा केल्यामुळे पाठीमाग कमरेवर हात देऊन उभा टाकला. एकदा आणखी एका संताच्या जवळ आला.
आणि ते संत म्हणू लागले, तुकोबराच्या शिष्य होते निळोबराय. तुकोबराय बऱ्याच वेळेस आले बरं का, गेले बी ना आले बी, त्याला जाता येता येत होत. आपल्याला जाता येत नाही, येता येत नाही, म्हणून ते म्हणू लागले, आम्ही वैकुंठ वासी. त्यांचे शिष्य होते निळोबराय. आणि निळोबराय आठवण करू लागले तुकोबरायची. ज्याची आठवण केली त्यानं हजर राहावं. माईची आठवण केली, बापानं कशाला हजर राहावं? काय आवश्यकता आहे का? माय म्हणजे संत आणि बाप म्हणजे देव. तुकोबराने आले देव जुनून प्राण केल्या वाचूनी संत मोठे खणकर आहे, भेटच नाहीत बोलायला. जसं बायको नवऱ्याला बोलायला भेटच नाही. आणि भेट असेल ती बायको कशी, जी बायको असेल ती किती दाड नवरा असू द्या, भेटी होय कस का ब्रह्मचार्याला विचारायला का? आणि जर भेट असेल बरं, भेट नाही कधी बरं, लय भेव घालता का तुम्ही? भेटही नाही की आणि भीती सुद्धा एक मर्यादा आहे. बघा तुम्ही लयच भेव घालेली, मग सगळं ऐकून घेतलं म्हणजे माझ्या भावाविषयी, माझ्या बापाविषयी, माईविषयी जर काय बोलत बघा वरना नडत थोडी खतरनाक कार्यक्रम. म्हणून देवाला सुद्धा संत अरे तरी बोलत असताना खबरदारी ठेवतात. देवा तुला बोलवलं कोणाने, कसं काय आलं तू हात मारला, तुझी आठवण सुद्धा काढली नाही म्हणला. मी का रिकाम आहे का काय देवाची आठवण करायला? मी आता कलियुगातल्या माणसासारखा मला आठवण सुद्धा करीत नाही देवाची. एवढा कामात्मक तुला ओळखत नाही म्हटला. तू का म्हणे आम्ही
निळा म्हणे आम्ही ओळखोच देवा तुकयाचा धावा करीत असे आम्ही तुकाराम महाराजांची आठवण करतो आणि तुला ओळखत सुद्धा नाहीत आम्ही. तू कोण आहेस माहित नाही म्हणजे ही का भाषा झाली का? ही भाषा बरी वाटते का? आणि तो देव गुपचूप बोलवा लागतो. त्यानं गुपचूप खाली होते का? त्याला बोलायचं कळत नाही. त्याला बोलायचं कळत नाही. कोणाला? देवाला बोलायचं सुद्धा कळत नाही. ते चिडून चुप. काय म्हणले तुमचं? बघ देवा ज्याचा धावा केला त्याला पाठवून द्यायचं असं तर जा. तुझं कामच नाही. तू इथून जा बरं. बरं त्याची आठवण कशा करतात? 3 मोठी माती करतात. मला वचन दिलंय. काय वचन आहे? मी वचनाला पक्का. काय वचन दिलंय मला? तुकोबाराला फक्त माती टाकतो. मेल्यावर तुम्ही माझी मुठमाती करा आणि मी मेलो तर तुम्ही माझी मुठमाती करा आणि तुम्ही मेलो तर मी तुमची मुठमाती करतो. मात्र ही अगोदरच निघून गेली होती. हा मला वचन देता आणि तसंच निघून जाता. हे संत आहेत का? हे संतांचं लक्षण आहे. कुठं आता तिथं लेवापाशी. बरं हे एकदा नाही आले. माझे बाबा गेले गावा भागीरथी करी धावा. बायको करता देव उभारला बाईसाहेब चल. तिने म्हटलं उगाच काय की परभणीलाच जायचं म्हणाले काय की तिला माहितच नाही वैकुंठाला. दररोजच म्हणतेच म्हणली वैकुंठात जायचं वैकुंठात. काय तिचं भाग्य होतं. तुकोबरा चल म्हणू लागले तरी सुद्धा गेली नाही. आणि मग गेल्यावर कळाला आपला पती किती श्रेष्ठ आहे. मात्र त्याच्या अगोदर तिला देव भेटला होता. कारण संताची सेवा वाया जात नाही. हो तिच्या पायात हो सगळ्याचा काटा काढणारा देव मात्र तिच्या पायातला काटा काढला. काय श्रेष्ठत्व आहे साधूचं. साधूचं श्रेष्ठत्व या ठिकाणी सांगितलं. तसं या ठिकाणी तो परमात्मा आला. मात्र कसा आला? गुणाला यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो क्षण गुण ऐश्वर्य संपन्न हेच देवाचे लक्षण. अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण मनोनी. वा सुंदर विठाला आमच्या जीवच वावळून टाका. आज पहिल्यांदा आनंद यायला मला आमच्या त्यानं सांगितलं मला एक फास्ट सिस्टीम चांगली आणली म्हटली. फार चांगली गोष्ट आहे. हो असं सिस्टीम मी म्हणालो तुमच्यातच दोष आहे. काही दोष तुमच्यात नव्हताच. आज कळालं मला. बिडाला इतक्या वर्षाची एकदाच क्षमा. तुम्हाला एकदाच क्षमा. हो मी तुम्हाला या आता तुमची क्षमा मागतो मी. मला ज्या वेळेस वाटलं की याच काहीतरी गुणदोष असेल. आज कळालं की काहीतरी सिस्टीम मध्ये वस्तू कमी होत्या. चालवणारा चांगला मात्र आमच्या माणसाकडे वस्तू नव्हत्या ना. आज वस्तू प्राप्त झाला आणि चालवणारा सुद्धा योग्य झाला. विडाला अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण म्हणून या अनंत गुण आहे. तो परमात्मा कसा आहे? तो परमात्मा तो आला कशा करता आला? सामान्य भक्ता करता आला. जे योग्याला दुर्लभ योगी या दुर्लभ तुम्या
देखिला देखिला मायम्या मायम्या देखिला विठला संदेह निमाले तुझे पण तो परत देखिला म्हटले. देखिला म्हणून पाहिला का पाहिला म्हणून देखिला. आणि साजनीनं पाहिला. साजनी म्हणजे डोळे. रूप पाहता सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले साजनी साजनी म्हणजे डोळे. डोळ्यानं पाहिलं ना. या डोळ्याला सुद्धा साजनी म्हणून बुद्धी बुद्धिरूपी साजनी साक्षी केलं. मात्र डोळ्याला सहकार्य केलं. त्या बुद्धीनं थोडस लोटलं डोळ्याला कुठं इंद्रियाला लोटलं. म्हणून या ठिकाणी रूप पाहण्याकरता आपल्या डोळ्यात पाहिलं. तुका म्हणे डोळा विठो वयसला सावला. हे आत्मस्वरूपाचं ठिकाण सांगितलं. पुन्हा आला आला तो कधी आला. आत्मरूपा ज्ञानेश्वरीत चला. मग आता राहिलेला उरलेला भाग पूर्वी आठवून देतो. 18व्या अध्यायामध्ये न्यायाती पोषितो क्षितिषु श्रीरामचंद्र रामचंद्र नावाचा राजा क्षत्रिय कुलात उत्पन्न झालेला राजा. त्या राजाला वाटलं आपल्या प्रजेनं ज्ञानेश्वरी वाचावी आणि ती ज्ञानेश्वरी आज या राजाच्या म्हणानुसार आज राजाला किती आनंद वाटत असेल. ताडपांगरीतले माझ्या कुळात उत्पन्न झालेले लोक आणि त्या राजाचं ज्ञानोबाराने वर्णन करावं. आजकालचे महाराज लोक नाव घेतात. मात्र काही मिळत असल्यामुळे घेत असतील. ज्ञानोबाराने त्या काळात सुद्धा देवाचं सुद्धा ज्ञानेश्वरीत वर्णन केलं नाही. पण या विठ्ठलाचं दुसऱ्या त्याच देवाचे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध आत्मचर्चा विशद उदंड मात्र त्याच ज्ञानोबाराने श्रीरामाचं नाव घेतलं. मात्र अयोध्याचं नाही. इथं श्रीराम घेतलं. मात्र त्याचं आडनाव सांगितलं यादव कुळातला श्री रामचंद्र रायू. न्यायाते कुशितु क्षितिषु श्रीरामचंद्रू. म्हणून ही जी 18व्या अध्यायातली ओवी आहे. एक ओवी ज्ञानोबाराने स्वतंत्र त्यांच्याकरता केली आणि स्वतः आत्मविशारद झाले. जगाला आत्मविशारद केलं आणि तो परमात्मा ज्ञान अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर पुढे भक्ती करण्याकरता तो परमात्मा येण्याची गरज आहे. म्हणून आता आलेला सुद्धा. मात्र आलेला असताना सुद्धा कधी कधी इंद्रिय मात्र डळमळ करतात. मग आलेल्या परमात्म्याच्या जवळ काय काय राहावं.
धारी पितांबर धारण केलेले त्या परमात्म्याने. हो, पितांबर पिवळा, पितांबर झळके. काय गोड दिसतो तो परमात्मा, पिवळा पितांबर घातलेला असा परमात्मा. सहस्र दीपे दीप कैसे प्रकाशले उजळल्या सदिशा गगना आदिसे शोभा. गगनाला सुद्धा म्हणून म्हणतात ज्ञानोबर आहे, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. त्या प्रावरणामध्ये त्याचं रूप सुद्धा, गुण सुद्धा काहीच कळत नव्हतं. म्हटले तो विशाल परमात्मा व्यापकत्व सांगितलं बरं का तिथे. हो, इथं काय सांगितलं, तो दिसायला कसं आहे सांगितलं, त्याचं तेज सांगितलं. आणि तेच सांगत सांगत ते सत्य सुद्धा सांगितलं. सत्य सत्य तू विठ्ठला असताना सुद्धा तुझ्या मायेमध्ये मी अडकलो. कागा दाविला जगदाता अवघाची आकार ग्रासी नाम. म्हणून तुझे नाव घेतलं तर तू काय करतो, तुझं सौंदर्य दाखवतो आणि तुझ्या सौंदर्यात मी भुलून जातो. मात्र दुसऱ्या क्षणी तुझी माया जवळ येते. माया ही खतरनाक आहे म्हटली. ही माया मला पुन्हा मायातच अडकवते. म्हणून अडकवणारे तुम्हीच आणि मोकळं करणारे तुम्हीच. हो, म्हणून हे काम जरा कठीणच म्हटले. म्हणून माझे कान आणि डोळे शेवटपर्यंत दिसावं. बघा, ज्या दिवशी दिसत नसेल त्या दिवशी काय राहण्यात मजा आहे, आणि ज्या दिवशी ऐकू येत नसेल त्या दिवशी काय राहण्यात मजा आहे. राहू नये माणसाला, आयुष्य मागावं. मात्र हे दोन इंद्रिय शेवटपर्यंत टिकावे. कसं शेवटपर्यंत टिकावे, ऐकू यावं. बसल्या बसल्या का होईना मग ऐकू यावं. कीर्तन नाही ऐकू आलं तर ऐकू आलं, मग पोरग काय म्हणाले हे तरी ऐकू यावं. त्याच्याशिवाय पोराची किंमत कळत कशी. पोराची खरी किंमत म्हातारपणा, बायकोची खरी किंमत संकटात, मित्राची खरी किंमत संकटात. ज्याची त्याची किंमत ठरलेली आहे. आपली किंमत आपण ठरवायची. आपली किंमत कशात आहे, आपली किंमत कथेत असली पाहिजे, आपली कीर्तनात असली पाहिजे. डोळे चांगले असावे. संसार करत करत देवाला पाहता यावं. देवाला पाहत असतील ते डोळे चांगले. डोळे, कानानं देवाचं चिंतन ऐकू यावं. बाकी काय ऐकू येत नाही हो. निदान हरिपाठ ऐकू येण्यापुरतं तितके तरी काने, तितक्या कानापुरते तरी घंटाभर 5 ते 6 कान चांगले असावं. दिवसभर जाऊ काय शिवाय ऐकण्यापेक्षा हरिपाठ ऐकायला चांगला. कान बरं, नुसते कानानं ऐकून आमच्या कानाचं मन लागू द्यावं. हो, मन, डोळे कान त्याचे ठाई. मन राहत नाही, मन पायी राहू हे. म्हणून राहू आता हेच ध्यान. डोळा मनी लंपट कोंडू कोंडू धरी न जीव. एक भावी पूजन होईन येणे कळसाले. स्थिरावले, स्थिरावलं म्हटलं आता. म्हणून कधी कधी भक्ती क्षेत्रात उडे वळताना तुकोबाराय म्हणतात, हे इंद्रिय सुद्धा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी. आमच्या इंद्रियाला सुद्धा नको ब्रह्मज्ञान आत्मनुती भाग. मी भक्त तू देव ऐसे करी. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोई. हे कसा करता अभंगाचं 3य चरण. निवारोनी जाय माया.
की माणूस तालात म्हणतो डोळे कान त्याचे ठाई ठाई. ची लयबद्धता असते बघ काय. शब्द जसे तसं तिकडं पकवायचे तयार. शब्दाला करेक्ट ठोका टाकणार. माणूसच तसा पकाय आमचा. डोळे निवारोनी जाय. निवारोनी माया ही निवार आईसी छाया जयाची. हो माणसाच्या सोबतच आहे ती. प्रत्येकाची धर्मपत्नी सोबतच आहे. आमचे कथाकार इथं बसलेले एक छाया शुक आहे, एक लग्नाचे शुक आहेत आणि एक बिना लग्नाचे शुक आहेत. श्रीमद भागवतामध्ये शुक आहेत ते ब्रह्मचारी आहेत आणि देवी भागवतला ते शुक आहे त्याची बायको आहे, तिचं नाव आहे छाया. कथा सांगत असताना पुराण सांगत असताना सांभाळून राहावं लागतं आपल्या लोकांना. ज्या त्या पुराणाचं ज्या त्या ठिकाणी महत्व आहे. म्हणून तिथं छाया सुखाचं वर्णन, इथं सुखाचं वर्णन आहे. इथं पहिल्याच दिवशी जन्म आहे, पहिल्या दिवशी भागवतात, पहिल्या दिवशी पासूनच जन्म उत्सव आहे. आता करतात चौथ्या दिवशी त्याला इलाज नाही, देवाचाच जन्म आहे. मात्र पहिल्या दिवशी कथा करायचा सुद्धा जन्म आहे. नवे नवे शुकदेवाचाच जन्म आहे. पहिल्या दिवशी पासून पाळणा बांधून ठेवला पाहिजे. हो गुरुचा, शिष्याचा, देवाचा तिघाचा जन्म आहे भागवतात 4 दिवसात. बरोबर आहे ना. राजा परीक्षित महाराजांचा, शुकदेवांचा, शुकाधिक योगी उभारिला बाहू 7 दिसाला हो 7 परीक्षितीला हो 7 दिसा. शुका तुकोबराने स्वतंत्र अभंग दिला. स्वतंत्र भागवतावर एवढा काय महात्म्यांचं वर्णन आहे. श्रीमद भागवत हे 12 स्कंधामध्ये एवढा मोठा ग्रंथ. मात्र तुकोबाराने 4च ओळी लिहून त्याला गुंडाळून ठेवले. 4च ओळी लिहिल्या अभंग. सूत्रात्मक जसं ज्ञानवर आणि ज्ञानेश्वरी एकाच ओळीत सांगितली. न कळल्यामुळं सगळी वाचा म्हटली. पहिल्याच ओळीत ज्ञानेश्वरी सांगून टाकली. ती आत्मरूप कळत नाही म्हणून पुढची वाचल्यावर तरी पहिली ओवी कळत. सगळी ज्ञानेश्वरी वाचल्यावर पहिली ओवी कळत. आणि जर पहिलीच कळाली तर पुढे नाही वाचली तरी चालते. मग वाचायची कशा करता. हो पंढरी पाहण्याकरता. म्हणून त्याचं वर्णनच असे. डोळे कान त्याची ठाई मन पायी राहू ही मन राहत नाही. म्हणून ही राहू. हो मन राहिलं की ध्यान राहत. जमत का. म्हणून प्रमाणाची बांधे सुटताना कसा आहे बघा तुकोबराचा. राहो आता हेची ध्यान. आता राहो. कधी राहो. मन राहिलं तर आता राहो. मन राहत नसेल तर आता नाही पुन्हा नाही. कधीच राहत नाही मन. म्हणून आमच्या पतीचं आम्हाला ध्यान राहू. आमच्या मुलाचं आम्हाला जसं संसारात ध्यान राहू. तसं पारलौकिक पद प्राप्त करायचं असेल तर देवाचं ध्यान राहो. राहत नाही म्हणून राहो. कारण राहत नाही. का राहत नाही. ती माया. म्हणून तुझी जर कृपा झाली तर ती माया निवारून जाईल. जर तुझी कृपा नसेल ना आणि साधूची कृपा नसेल तर मायेवर विजय सुद्धा प्राप्त करणं होत नाही. आम्ही मायेवर काय विजय प्राप्त करणार. आम्ही तुझे लेकरे देवा. जर तू आम्हाला पदरात घेतलं तर आम्हाला तुझं स्वरूप कळेल, नाही तर आम्हाला तुझं स्वरूप कळणार नाही. म्हणून तुझं जे सौंदर्य आहे हे सौंदर्य आम्हाला तुझी जी खून सांग. खून सांग म्हटले. अनेक खुणा आहेत देवाच्या. एक खून सांगितली पंढरी क्षेत्रातली. मी पंढरीत आलो एका भक्ता करता आणि मी तिथं सौन उभा. अभंगाच्या शेवटच्या चरणात. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगू लागली. हो कठीणच आहे. मला ध्यान करायला अनेक ध्यान. देवडा चरणी देवडा चरणावर वाकडे पाय. तिकडं कमरत वाकडं, नजरत वाकडा, केसात वाकडा, कमरत वाकडा, डोळ्यात वाकडा, तिरछी नजरिया वाले. वेगवेगळा परमात्मा, वेगळ्या वेगळ्या खूण आहेत. मात्र एक पंढरीतली खूण आहे. मागे भिरकाविली वीट. माग वीट फेकली आणि त्या
विटेवर उभा टाकले. कसे उभा टाकले? वरती पावलं किती सुकुमार होते, मात्र त्या सुकुमारच्या अगोदर सम होते. म्हणून तुका म्हणे सम ध्यान ते चरण सुकुमार. तुका म्हणे समध्यान ते चरण सुकुमार. डोळे कान त्याची ठाई मन पायी राहुही. आमचं मन राहू दे म्हणले, मात्र वाकड्या पायावर सुद्धा नको. वाकडे पाय कधी वाकड काय म्हणून वाकड्या पायावर पाय सम. म्हणून आमच्या भगवान श्रीकृष्णाचं तुका म्हणे सम. भूक लागली नयना. तुका म्हणे कान्हा भूक लागली नयना. आमच्या डोळ्याला भूक कोणाची? कान्हाची. आणि खून काय सांगितली? समाची. म्हणजे जो कृष्ण अवतार आहे त्या कृष्ण अवताराचा उत्तर अवतार किंवा पूर्व अवतार जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. जेव्हा नव्हती गोदाबाई, जेव्हा नव्हती गंगाबाई, तेव्हा होती चंद्रभागाबाई. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. तीर्थाची सकळा सगळ्या तीर्थाची मालकीन आमची चंद्रभागा. मात्र तुकोबर एका ठिकाणी आईचं वर्णन करत असताना परिसे ओ माती माझी जिनवनी मस्तक चरणी भागीरथी दोषा महा सगळ्या स्वामिनी तीर्थाची. म्हणून तीर्थ ज्या चरणाजवळ ते चरण आहेत. गंगोबारी मनोहरी मुरारी चरण मुरारी शिरस्तारी पापहारी पुन्हा तुआम. हे सगळं पापाचं हरण करणारे तुका म्हणे समाधान ते एक चरण सुकुमार. म्हणून आमचं मन जिथं धुतल्या जात म्हणून पायावर बरोबर काय, कारण त्या पायातून गंगा निघते. म्हणून मन पायावर का? मन मनापाशी ठेवायला पाहिजे. मात्र मन मनापाशी नाही ठेवलं, ज्योत मनापाशी ठेवली, अंतःकरणाच्या जवळ ठेवली आणि पायाच्या जवळी मन ठेवलं. मन हे मलिन आहे. मन हे इंद्रिय फार घाणेरडं आहे. कुणीकडे जाईल सांगता येत नाही. संतांच्या संगतीत राहिलं तर बरं राहील, नाही तर काय त्याची दरदशा आहे म्हटले. म्हणून मी त्याला सतत गंगेच्या जवळ नेऊन ठेवले. गंगा कुठून निघाली? भगवान श्री हरी परमात्म्याच्या चरणाजवळ. का म्हणे समध्यान ते चरण सुकुमार. डोळे कान त्याची ठाई मन पायी राहुही. जे काही योग्य असेल श्री संत बुवासाहेब, जे काही अयोग्य असेल माझ्या बुद्धीचे दोष आहेत, समग्र बाब पुष्प भगवान महाराजांच्या चरणी समर्पित करून तुम्हाला गावकऱ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहात देणारी अन्नदान करणारी मंडळी, एक एक रुपया तुमचा फार महत्वाचा आहे, मोलाचा आहे. आणि त्याची परतफेड मध्ये तुम्ही भजन आम्ही तेने सुखी तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणून या ठिकाणी सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर व्यावहारिक दिशा न सोडता जर आंतरिक दिशा ठेवली तर साधू संतांची उदात्त भावना पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ विराम देऊ. सेवेला आता बराच वेळ झालेला आहे. विठोबा
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक बुवासाहेब महाराज परंपरेतील अनंत महाराज शास्त्री दैठणकर यांचा श्रवण झालं आणि समर्थ गावकरी मंडळीतर्फे पुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून श्री भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं आणि कुलदेवतेपासून आपला कुलाच्या अर्थात विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गुत्ता चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची या न्यायाप्रमाणे अगदी साध्या आणि सोप्या भाषामध्ये कारण नाम रूपात्मक असणारं कार्य ब्रह्म याची उपासना केल्याशिवाय कारण ब्रह्माची ओळख होत नसते आणि तुम्ही आम्ही संसारी जेव्हा संसाराचा भोग असतो सगुणाची सेवा ती निर्गुणाची ओळख असते आणि संताशिवाय कळत नसते हे संत परंपरेचं सुंदर असं विवेचन महाराजांनी केलं त्याबद्दल समस्त गावकरी मंडळीतर्फे कोटी कोटी धन्यवाद। तसेच उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण काशीनाथ माने फुलकळसकर यांचं कीर्तन 9 ते 11 होईल। उद्याची रूपरेषा सकाळी ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन उद्या सकाळचे अन्नदाते शाहूराव विश्वनाथराव वैरागर राहतील। दुपारचे अन्नदाते दत्तराव केशवराव वैरागर आणि भीमराव किशोरराव वैरागर।